आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे. काँग्रेसने त्याला समर्थन देखील दिलेलं आहे. कशा प्रकारे पुढील काळामध्ये काँग्रेसची भूमिका असणार आहे? मागील 24 या वर्षी 23-24च्या वर्षामध्ये आमचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधी यांनी जवळपास 3,500-4,000 हजार किलोमीटरची पदयात्रा अख्ख्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं केली आणि त्या यात्रेदरम्यान त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाती जनगणना व्हावी अशी मागणी सातत्यानं लावून धरली. मग ती 2024ची लोकसभेची निवडणूक असो की त्या दरम्यान झालेल्या इतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका असो, त्यामध्ये सातत्यानं त्यांनी या ठिकाणी जाती जनगणना व्हावी, जिनकी जितनी हिस्सेदारी उतनी भागीदारी अशा प्रकारचं त्यांनी त्या नारा दिला, सूतोवाच केलं. त्या ठिकाणी संसद जेव्हा 2014ची बसली त्या संसदेत सुद्धा या विषयावर त्यांनी सातत्यानं आपलं बोलणं त्या ठिकाणी सुरू ठेवलं आणि त्याचं फलित काल केंद्र सरकारनं या ठिकाणी जाती जनगणना करू असे जे आदेश काढलेत ते प्राथमिक जरी असले तरी ते निश्चितपणे स्वागतार्ह आहेत. याचा किती फायदा होईल म्हणजे आणि कशा प्रकारेचा फायदा किंवा उपयोग करून घ्यायला पाहिजे? खरं पाहिलं तर जातीगत जनगणना या देशामध्ये पहिली जर कुणी केली असेल अलीकडच्या काळामध्ये तर ते तेलंगणा सरकारने केलेले आहे. आणि तेलंगणा सरकारने केलेले जातीगणनेचे निकष हे यामध्ये त्यांनी घेतले पाहिजेत. त्यामध्ये लोकांचं इन्कम किती आहे, त्यांचं राहणीमान काय आहे, त्यांच्याकडे एज्युकेशनची त्यांची स्थिती काय आहे, शेती आहे की नाही, नोकरी आहे की नाही, या सगळ्या बाबींवर विचार झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला समाजाचं अंतर्मन त्याच्यातनं कळेल, ज्याला आपण सोशल डेमोक्रेसीसाठी पुढे जायला सोपं होईल. आणि हे करत असताना रिझर्वेशनची टक्केवारी वाढणार आहे, त्यावर सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात जेव्हा जनगणना सुरू होईल, कारण आता जनगणना करू असं घोषित झालेलं आहे, त्याचं पुढचं काय याच्यावरती अजून पूर्ण प्रारूप यायचं आहे. त्यामध्ये पोटजाती विचारल्या जातील आणि पोटजातीतल्याही सुद्धा अनेक जाती आहेत. आता ओबीसीचंच घेतलं तर 12 बलुतेदार आणि त्यांच्या मग पोटजाती. तर हे सगळे प्रकार त्या ठिकाणी होणार आणि सगळ्यांना ते सांगावं लागणार आहे. अनेक लोक ज्यांनी त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन केलं त्यांनासुद्धा या ठिकाणी थोडंसं सांभाळूनच काम करावं लागणार आहे. कारण एक अनुभव आम्हाला जो आला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये की दलित आणि बौद्ध यामध्ये जेव्हा जनगणनेचा विषय आला तर बौद्धांची जनगणना वेगळी करण्यात आली दलितांपासनं. तर ते सुद्धा असे प्रकार त्या ठिकाणी घडू शकतात. या सर्व बाबींवर आता हे अत्यंत प्राथमिक आहे, परंतु निश्चितपणे काम करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही जनगणना पूर्ण होत नाही आणि त्याचा उपयोग येणाऱ्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये डिलिमिटेशन करून रिझर्वेशनची टक्केवारीसुद्धा वाढवून जोपर्यंत होत नाही. दुसरी बाब एक महत्त्वाची याच्यामध्ये थोडीशी खटकत आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी नोकऱ्यांमधलं आरक्षण या ठिकाणी कमी केलेलं आहे. त्यांनी थेट कंत्राटी भरती किंवा थेट लॅटरल एंट्रीज अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करून त्या जागा कमी केल्यात आणि जी सरळ भरती सेवा असायची, जी बॅकलॉगवर आधारित असायची, ती आता कुठं दिसत नाही. अशा या परिस्थितीमध्ये स्कॉलरशिप जी मुलांना एज्युकेशनसाठी मिळायची ती सुद्धा कमी करण्यात आली. तुम्ही जर बजेट त्याचे पाहिले तर ते कमी दिसतात. मग जेव्हा आरक्षणाची टक्केवारी होईल तर याला ॲड्रेस केलं जाईल का आणि त्याला कसं करणार केंद्र सरकार यावर सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यावर आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी काल भाष्यसुद्धा केलेलं आहे. तुम्ही म्हणाले की नवबौद्धांची वेगळी जनगणना केली गेली. कुठे कुठे असं बघायला मिळतं की ते त्यांची जात महार असली की मग टीसीवर त्यांचा धर्म हिंदू लिहिला जातो आणि आचरण हे बुद्धिस्ट असतं. मग अशा ठिकाणी एक गोंधळ होण्याची शक्यता आहे.
नाही, म्हणूनच म्हटलं ना, आता जसं मराठा आरक्षण मागतात आपले लोक, मराठा आरक्षण मागितलं, मग तुम्ही काय लिहिणार, पोटजात काय लिहिणार? तर मग अशा वेळेला असे गोंधळ होऊ नयेत याची काळजी घेणं गरजेचं आहे, असं माझं त्याच्या पाठीमागचं. मराठा असो किंवा महार असो यांच्याकडे काय पर्याय असेल? आता पर्याय शोधावं लागतील. आता सगळे विद्वान त्या संबंधीचे ज्यांचे अनुभव आहेत त्यांनी बसावं, मार्ग काढावा. बौद्धांना तर आता केंद्र सरकारनेही आरक्षण देऊ केलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तो विषय येत नाही. तर या संबंधी चर्चा होणं गरजेचं आहे. आपल्याकडे जर बघितलं आपण तर ज्यांनी महार जात लिहिली ती थेट गणना हिंदूमध्ये होते, तो एक विषय राहील. आचरण म्हटलं ते बुद्धिस्ट असतं त्यांचं. नाही, बौद्ध हा धर्म आहे, जात ही हिंदू आहे. आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट जे म्हटले जातात ते हिंदू म्हणून म्हटले जातात. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये केंद्र सरकारने त्याच्या संबंधीचा निर्णय घेतलेला आहे आणि बौद्धांना सुद्धा त्यात समाविष्ट केलेला आहे. त्यामुळं आता तो प्रश्न राहणार नाही. हा मागच्या जनगणनेच्या वेळेला घडलेला प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाने मराठा समाजाने दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आहे. मराठा समाजाची जात कोणती हा आता एक विषय येईल. मराठा जात शासन तसं लेखी नोंदी कुठे सापडत नाही. नाही, तो जरांगे पाटील साहेब आंदोलन करतायत, ते ठरवतील ते कसं करायचं आणि काय करायचं त्या संबंधी. परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमची जनगणना समोर येणार नाही. तशीच महाराज संदर्भात राहील की त्यांची धर्म म्हणून कोणती नोंद होते? हे बघा, बौद्ध धर्मीय जे आहेत आता त्यांची जात नाही राहिली आहे, धर्म आहे. कारण बौद्ध धर्मामध्ये जात नसते, त्यामुळं तो सुद्धा विषय आहे. तर या गोष्टीचाही छोट्या छोट्या गोष्टीचा म्हणजे जनगणना सुरू करण्याआधी या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे आणि नंतर मग एक जनगणना सुरू व्हायला पाहिजे जातनिहाय. खरोखर ना, तेच सांगतोय मी की या अनेक बाबींच्या वर चर्चा होईल. या ठिकाणी अजून नियमावली पूर्णपणे आलेली नाही आहे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं काही बोललं जाऊ शकत नाही. काँग्रेस या संपूर्ण जातनिहाय जनगणनेचं स्वागत करते. नाही, काँग्रेसने मागणी लावून धरलेली होती आणि काँग्रेसची मागणी आहे म्हणून आम्ही त्याचं स्वागतही केलं आहे आणि आम्ही सोबत आहोत या बाबतीत. डेटा या संपूर्ण जनगणनेचा येईल तो जाहीर म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये असायला पाहिजे, सर्वांना बघता यायला पाहिजे. जनरली तो जाहीर होणार की नाही याबद्दल थोडा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. शंका तर सगळ्यांना आहे. कदाचित समोर बिहारच्या निवडणुका, बंगालच्या निवडणुका लक्षात घेऊन जर या ठिकाणी जनगणना केली जात असेल तर ते तिथपर्यंत मर्यादित राहू नये. जी खऱ्या अर्थानं मागच्या वेळेला जनगणना रखडली होती ती आणावी, पब्लिक डोमेनमध्ये ठेवावं आणि लोकांना कळू द्यावं की त्यांचा किती हिस्सेदारी आहे, त्यांची किती भागीदारी आहे. त्याशिवाय हे खऱ्या अर्थानं आपण म्हणता येणार नाही की जनगणना झाली. तरी होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनी काँग्रेसची काय भूमिका आहे हे देखील सांगितलं आणि जनगणना सुरू होण्याआधी काही गोष्टी अत्यंत ज्याच्या चर्चा होणे गरजेचं आहे त्या देखील चर्चा व्हायला पाहिजे, त्यामध्ये स्पष्टता यायला पाहिजे आणि त्यानंतर मग जनगणनेला म्हणजे जातनिहाय जनगणनेला सुरुवात व्हायला पाहिजे असं डॉक्टर नितीन राऊत यांनी सांगितलं. कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.